हॅलो आणि नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं सुवर्णची जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज आपण बनवतोय दरवर्षी दिवाळीला बनणारा लाडू. हा एकदम आवडतीचा पदार्थ आहे आणि प्रत्येक जणाला खूप आवडतो. तर दरवर्षी सगळ्यांच्या घरी बनले जातात लाडू. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आणि जर तुम्हाला पूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर बघा, सुरुवातीला मी 1 वाटीपेक्षा थोडासा कमी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी पूर्ण बेसन घेतलेलं आहे. आता या सगळ्यांना व्यवस्थित काय करायचं, आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी घालते 4 ते 5 चमचे तूप. हे साजूक तूप आहे आणि रूम टेम्परेचरवर याला मी व्यवस्थित घेतलेलं आहे. नाही याला गरम वगैरे काही केलेलं नाही आहे. आता हे व्यवस्थित काय करायचं, आपल्याला सगळ्याला चोळून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि जर का तुम्हाला नुसते बेसनचे बनवायचे असतील तेही तुम्ही बनवू शकता. आपल्या चॅनलवर रेसिपी उपलब्ध आहे. तर बघा, आता मी व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे आणि मुठ्ठी त्याची बनत आहे. म्हणजे आपलं एकदम जे मोहन आहे ते बरोबर झालेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला थोडं थोडं पाणी घालून यामध्ये अशा प्रकारे याला मळून घ्यायचं आहे. आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं कडक मळायचं आहे. आता बघा, 15 मिनटं रेस्टला ठेवलं होतं मी. 15 मिनटाच्या नंतर याला आपण पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊयात. तर अशा प्रकारे मी लाडू बनवत आहे. ही पद्धत थोडीशी वेगळी आहे, कारण नेहमी ज्या पद्धतीने आपण लाडू बनवतो डायरेक्ट बेसन भाजून बनवतो, तर तशी न बनवता मी या पद्धतीने बनवत आहे. हे बघा, आता याचे व्यवस्थित लहान लहान पेढे बनवायचे आहेत अशा प्रकारे. आणि याला काय करायचं आहे, हाताने असं चपटं करून घ्यायचं आहे. जसं आपण टिक्की बनवतो ना त्या प्रकारे टिक्कीच्या शेपमध्ये. हे बघा, असं पातळ, जेवढं पातळ होईल तेवढं पातळ करू शकता. अगर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही याला लाटू सुद्धा शकता, पण मी लाटत नाही आहे. हाताने पण असं पटपट होतं. तर हे बघा, अशा प्रकारे मी याला काय केलं, व्यवस्थित फ्रॉगने चमच्याने होल करून घेतलीस, जेणेकरून हे फुलणार नाही आणि मस्त कडक फ्राय होतील. अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं, सगळं बनवून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित प्रेस करायचं आहे आणि त्याला व्यवस्थित काय करायचे, होल्स करायचे. तसे होल्स केल्याने काय होतं की एकदम पुरीसारखं फुलणार नाही. आणि रवा जेव्हा तुम्ही घेता त्याला रेस्टवर नक्कीच ठेवा. रेस्टवर थोडा 10-15 मिनटं ठेवला की हा व्यवस्थित फुलतो. हे बघा, अशा प्रकारे मी सगळं बनवून घेते. तर हे बघा, सगळं आपलं बनवून झालेलं आहे. आता काय करायचं, याला आपल्याला फ्राय करायचं आहे. फ्राय करण्यासाठी मी तूप घेतलेलं आहे 1 ते 1.5 वाटी. आणि तुपामध्ये काय करायचं, आपल्याला मीडियम फ्लेमवरती याला फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करायला थोडासा उशीर लागतो याला. हाय फ्लेमवरती नाही करायचं आहे, मीडियम फ्लेमवरती फ्राय केलं तर एकदम क्रिस्पी होतं आणि याची चवसुद्धा मस्त लागते. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, आलटून पालटून दोन्ही बाजूने याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे आणि फ्लेम मात्र मीडियमच ठेवायचा आहे, बिलकुल हाय नाही करायचा. जर का आपण हाय फ्लेम केला तर हे वरून भाजलं जाईल, आतमधून कच्चं राहील आणि मग बेसन कच्चं कच्चं मजा नाही येणार. आणि जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला नुसते बेसनचे बनवायचे आहे तर तुम्ही क्वांटिटी कमी जास्ती करू शकता किंवा मग नुसते रव्याचे सुद्धा बनवू शकता. आणि कंबाईन करून बनवायचं तर इक्वली दोघांचं पोर्शन घ्या. हे बघा, आता हे फ्राय करून व्यवस्थित झालेलं आहे. याला मी काढून घेते आणि याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट फ्राय करून घेऊयात. तर मी ड्रायफ्रूट फ्राय करून घेते. तेच ते तूप आपण ठेवलं होतं त्यामध्येच फ्राय करायचं आहे. तर यामध्ये मी घेतलेत काजू, त्यानंतर बदाम, पिस्ता आणि थोडेसे बीज घेतलेले आहेत. हे बघा, मस्कमेलनचे. आणि आता याला व्यवस्थित काय करायचं, असं तोडून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये याला काय करायचं आहे, ग्राइंड करायचं आहे आपल्याला. हे बघा, किती क्रिस्पी झालेलं आहे. फटकरून तुटले जातात एकदम बिस्किटासारखे. तर असेच आपल्याला क्रिस्पी बनवायचे आहेत. अगर पाण्याचं पण तुम्ही एकदम जास्त पातळ केलं तर हे एकदम मऊ होणार आणि मग बरोबर बनणार नाहीत लाडू. तर याची काळजी घ्या की आपल्याला एकदम याला कडक करायचं आहे, त्यामुळे पाण्याची क्वांटिटी सांभाळून टाका. आता बघा, याला मी सगळ्याला ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि एका ताटामध्ये काढून घेतले. हे बघा, किती मस्त दाणेदार असे मिश्रण दिसत आहे. आता यामध्ये टाकायचे जे आपण फ्राय करून ठेवलेले ड्रायफ्रूट. तर तुम्ही यामध्ये तुमच्या अकॉर्डिंग घालू शकता
किंवा नाही घातलं तरी चालेल. तर याला सगळ्याला मी व्यवस्थित काय करते, मिक्स करून घेते अशा प्रकारे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये काय करायचं, तूप घालायचं. इथे मात्र तुम्ही तूप घालणार तेव्हा लक्ष देऊन घाला, कारण यामध्ये अगर जर तुमचा रवा जाडा रवा असेल तर तुम्हाला तूप जास्त लागेल आणि जर बारीक रवा असेल तर तुपाची क्वांटिटी कमी लागेल. तर मी सुरुवातीला 4 चमचे घालते. हे तेच तूप आहे जे आपण फ्राय करायला घेतलं होतं कढईमध्ये, गरम तूप आहे. आता यामध्ये मी घालते 1 वाटी साखर. तर थोडीशी मी ठेवलेली आहे, मी थोडीशी ती नंतर घालणार आहे. आता यामध्ये मी घालते इलायची पावडर आणि सगळ्याला व्यवस्थित काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गोड कमी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता आणि तूप जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही यामध्ये घालत जा. आता यामध्ये बघा मी अजून 2-3 चमचे तूप घातलेलं आहे. असं करून मला जवळ-जवळ 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी किंवा 1 वाटी तूप लागलेलं आहे, कारण मी जो रवा घेतलेला तो जाडा रवा घेतलेला. आता बघा आपलं जे मिश्रण आहे एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि याचे लाडू एकदम मस्त वळले जात आहेत. तर आता आपण याचे सगळे लाडू पटपट वळून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे तर आपले रवा आणि बेसनचे लाडू तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अशाच रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूयात एका नव्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अशाच रेसिपी बघत राहा.